हॅलो, गुड मॉर्निंग. तर काल मी व्हिडिओ शूट करणार होते माझा महाआरतीचा, पण तो काय झाला नाही कारण की मी मोदक बनवले आणि दुर्वांचा हार बनवण्यात मला खूप वेळ झाला. मी रांगोळी वगैरे काढली, सगळं झालं, पण मला प्रॉपर शूट नाही करता आलं. तर मी हे क्लिप्स टाकते, ते तुम्ही नक्कीच पहा. आणि आज विसर्जन आहे, तर विसर्जनाचे मी व्हिडिओ काढू शकते आणि ते मी काढणार पण आहे आणि मी परत फोटोशूट करणार आहे बाप्पासोबतचं, ते पण मी टाकणार आहे. तर आता जस्ट अंघोळ वगैरे झाली आहे, तयार वगैरे होईल आणि त्यानंतर परत व्हिडिओ येईल माझा, नक्कीच पहा. तर इथे मी दुर्वांचा हार तयार करण्यासाठी तयारी सुरू केली आणि ऑनेस्टली तर हार खूप लवकर बनत नाही हा, आणि मी फर्स्ट टाईम अटेम्प्ट करत होते, तर नाही बनत हा लवकर. हार खूप वेळ जातो, खूप वेळ लागतो याला. मी खूप ट्राय करत होते लवकर काढण्याचा, पण तरीही तो खूप टाईम घेतो हा, आणि मुळातच तो सुंदर बनण्यासाठी वेळ लागतोच हा. खूप दुर्वा होता माझ्याकडे, त्यामुळे मी हाराची सुरुवात केली. पण मजा पण येते गणपतीसाठी असं काही वेगळं करणं किंवा नवीन काहीतरी ट्राय करणं छान वाटतं. म्हणजे आपल्या घरातला एक सदस्य आहे तो, त्यासाठी आपण काहीतरी करतोय अशीच फिलिंग येते, मस्त वाटतं. तर फायनली माझा हार रेडी आहे. इथे माझा फर्स्ट अटेम्प्ट आहे. उकडीचे मोदक तर मी स्टार्ट केलंय. आत्ताच माझी रांगोळी आणि हार वगैरे बनवून झालाय, तर आता मी उकडीचे मोदक वगैरे करते. आता आपण उकडीचे मोदक करत आहोत आणि छान असं सारण तयार होत आहे. तुमच्या घरी काय काय सुरू आहे, काय काय गणपतीत सुरू आहे, ते सगळं नक्की कळवा. आत्ताच मला खूप लेट झालंय. आता इथे माझं सारण रेडी होतंय. वास घुमत होता नुसता तुपाचा, आणि तो गोडवा मस्त वाटता खायला. पण मला तर फार आवडतात मोदक खायला, उकडीचे मोदक मुळातच. सो रेडी. बाप्पाला मी दुर्वांचा हार घातला, फुल चढवली वगैरे, देवपूजा वगैरे केली सगळी. अतिशय सुंदर पण दिसतोय गणपती बाप्पा. हाय, क्या लगता है भाई, मस्त लागतं. तर आजची सुरुवात पण मी रांगोळीपासूनच करते. परत रांगोळी काढायला घेते. रांगोळी काढून झाली की मी थोडीशी आवरते. परत देवाचं नैवेद्य वगैरे बनवणार आहे. दरवर्षी मला आवडतं देवाचं नैवेद्य वगैरे करायला, तर मी करते तो. आणि त्यानंतर मग फोटोशूट, मग महाआरती, परत छान भजन वगैरे आज होईल. प्रॉपर मस्त भजन वगैरे आहे. तर ते भजन वगैरे झाले की आपण विसर्जन करणार आहोत. आज आपण लेट विसर्जन करणार आहोत थोडंसं, कारण की लवकर तर पाठवायचंच नाही आहे बाप्पाला, ऑफकोर्स. सो लेट होईल. इथे मी रांगोळीची सुरुवात केली. मला जमत तर काहीच नाही रांगोळीमध्ये, तरी पण मी छान ट्राय करते की जशी येईल तशी मी काढते. छापा वगैरे माझ्याकडे सगळं अवेलेबल आहे. मम्मीने मुळातच घेतले ते माझ्यासाठी, कारण की पटापटा रांगोळी जमली पाहिजे आणि आली पण पाहिजे. तर इथं माझी रांगोळी ऑलमोस्ट रेडी आहे सगळं. मी छापे वगैरे सगळंच काढले, एकत्रच काढले. मेथी करणार आहे, त्यानंतर बटाटे करणार आहे. बटाट्याची येल्लो बटाटा, डाळ वगैरे. आणि गणपती बाप्पासाठी आपण सात्विक जेवण बनवणार आहोत. मस्त मेथीची भाजी, वरण भात, तूप आणि मोदक, आणि 1-2 आयटम मी विसरली, ते सगळं असं सगळं मिळून बनवणार आहोत. सात्विक जेवण बाप्पा निरोप घेत आहे, त्यासाठी सुंदर असं बनावयाची बनते. लेट्स स्टार्ट विथ कांदा. तर माझी रांगोळी काढून झाली आहे आणि आता मी रेडी होणार आहे. आणि रेडी होताना आता मी तुम्हाला एक सांगते, मी हे प्रोडक्ट यूज करते, बॉडी वाईजचं हेअर सिरम आहे.
माझे केस खूप गळतात, खूप पातळ झालीत माझी केस. तर मी आता हे प्रोडक्ट यूज करायला सुरुवात केली, 15 दिवस झाले आणि मी ते सिरम लावलं आहे आता. आणि हे त्याचे काही गमीज आहेत, हे चॉकलेट्स टाईप्स, तर हे मी खाते 15 दिवस झाले. तर मला फार काही असं वेगळं वाटत नाही आहे असं डोक्याला काय. पण बघू, ह्याचा 6 महिन्याचा रिझल्ट आहे, तर 6 महिन्यात बघू काय होतं आहे. पण मी हे ट्राय करते आहे बॉडी वाईजचं. सो यू शुड ऑल्सो ट्राय. की म्हणजे गळायचं काळ थांबलेत त्यासाठी, त्यावर तुम्ही ट्राय करू शकता. गळणं थांबलं आहे माझं, त्यासाठी नक्कीच चांगलं आहे. तर मी तर 6 महिन्याच्या रिझल्टची वाट बघणार आहे अजून. तुम्ही बघा, ट्राय करू शकता. इथे मी रेडी झाली आहे आणि ऑफकोर्स मी फोटोज आणि व्हिडिओज काढणार माझे स्वतःचे. मला फार आवडतं, जसं की तुम्हाला माहितीच आहे. आणि त्यानंतर मी बाप्पासोबतही फोटोशूट केलं आणि बाप्पासोबतही खूप सारे फोटोज काढले. त्यानंतर माझ्यासोबत ही छोटीशी चिमुकली होती, तिच्यासोबतही मस्ती केली. वरती जायचं, वरती नाही, इथंच खेळायचं, इथंच खेळू. फार गोड आहे. तर नैवेद्य बनवून झाला आहे, देवाला नैवेद्य दाखवला आहे, आरती झाली, खूप छान भजन असं वगैरे झालं आहे. तर आता गणपती बाप्पाचं विसर्जन जाणार आहोत. जेवण पण झालं आहे आमचं, विसर्जनाला जाणार आहोत आणि विसर्जन करून घरी नेणार आहोत. आता सगळं झालेलं आहे. तर इथे आम्ही गणपती घाटाकडे निघालो गणपती विसर्जनासाठी. आणि मी गणपती घेतला होता, मला फार आवडतं गणपतीला घ्यायला, सो त्यासाठी. माझा हा व्हिडिओ मला नक्कीच सांगा. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड लाईक माय व्हिडिओ. थँक्यू.